नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत पुनावळेमध्ये आणि आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत डिसेंबर 2025 च्या पोझिशन मध्ये पुनावळेचा बिग नाही तर बिगेस्ट 3 BHK फ्लॅट. आणि हो, इथे सॅम्पल फ्लॅट नाही तर ऍक्च्युअल फ्लॅट आहे, तो सुद्धा ऍक्च्युअल बिल्डिंग मध्ये, जो की तुम्हाला ऍज इट इज मिळणार आहे. तुम्हाला सुद्धा आवडेल ना असा प्रोजेक्ट बघायला? चला तर मग बघूया. तर आता आपण आलेलो आहोत तुमच्या अल्ट्रा ह्यूज अशा 3 BHK फ्लॅटच्या समोर. आणि मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे इथे सॅम्पल फ्लॅट नाही तर ऍक्च्युअल फ्लॅट बघायला मिळणार आहे. त्यामुळेच आता आपण तुमच्या ऍक्च्युअल बिल्डिंग मध्ये उभे आहोत, बिल्डिंगच्या लॉबी मध्ये उभे आहोत. आणि हो, इथे तुमच्या सेफ्टीला लक्षात ठेवून हा व्हिडिओ डोर फोन मिळणार आहे, जो की गोदरेजचा असणार आहे. आणि त्याच सोबत इथे तुम्हाला हा वुडन लॅमिनेटेड डोर विथ दिस डिजिटल डोर लॉक मिळणार आहे, जो की तुमच्या पासवर्डने सुद्धा, फिंगरप्रिंटने सुद्धा आणि डिजिटल कार्डने सुद्धा अनलॉक होतो. अरे वा, या फ्लॅटच्या लॉबीमध्ये तर डोरच्या अगदी अपोजिट बाजूला समोरच एक वॉल आहे, ज्यामुळे या घराची प्रायव्हसी अगदी प्रॉपर मेंटेन राहते. आणि हो, लॉबी सुद्धा किती मस्त आहे ना, जिथे तुमच्या अशाच एका शो पीस साठी किंवा शोरॅक साठी सुद्धा प्रॉपर स्पेस आहे. आणि हो, हे संपूर्ण घर दाखवायच्या अगोदर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की हे तुम्हाला ॲज इट इज मिळणार आहे, जसे की मी तुम्हाला बोललो होतो. आणि हो, ॲज इट इज म्हणजे काय तर फुल्ली फर्निश्ड. अगदी या घरात दिसणारी प्रत्येक एक वस्तू, गोष्ट, फर्निचर सगळं काही तुम्हाला ॲज इट इज मिळणार आहे. आणि जर तुम्हाला अनफर्निश्ड हवंय तर ते सुद्धा ऑप्शन आहे बरं का. पण त्यामध्ये सुद्धा तुम्हाला ही फॉल सिलिंग ॲज इट इज मिळणार आहे कंपल्सरी. आणि बघितलं, हा एल शेप मध्ये सोफा किती भारी वाटतोय ना, कारण इथे अगदी प्रॉपर स्पेस आहे एल शेप सोफा डिझाईन करण्यासाठी. जर तुम्ही अनफर्निश्ड घेत असाल तर अगदी असाच सोफा तुम्ही सुद्धा डिझाईन करू शकता, कारण या लिव्हिंग अँड डायनिंग एरियाची साईज असणार आहे 11 बाय 20 फूट. खरंच किती जास्त स्पेशियस आणि मोठा आहे ना. आणि हा डायनिंग टेबल सुद्धा तुम्हाला ॲज इट इज मिळतोय. या शँडलर सोबत हा लिव्हिंग एरिया किती भारी वाटतोय ना, आणि किती मोठा पण. पण एवढंच नाही बरं का, तर इथली बाल्कनी सुद्धा खूप जास्त मोठी आहे. विश्वास बसत नाही ना? या मग आपणच बघूया. आता तुम्हीच मला सांगा की तुम्ही कधी 10 बाय 11 साईजची बाल्कनी बघितली नाही ना? म्हणूनच तर म्हटलं की ही बाल्कनी तुम्हाला खूप जास्त मोठी भेटणार आहे. आहे की नाही? खरंच एवढी जास्त मोठी ही बाल्कनी, जिथे तुम्ही एक कॉफी टेबल सोबत जर सिटिंग अरेंजमेंट केली तर तुमच्या फ्रेंड अँड फॅमिली सोबत तुम्ही इथे मस्त टाइम स्पेंड करू शकता. आणि बाल्कनी कवर्ड तर असणारच आहे, सोबतच वुडन टेक्स्चर टाइल सुद्धा आहेत. आणि तुमच्या सेफ्टीसाठी या मेटॅलिक ग्रिल सुद्धा दिलेल्या आहेत. आणि हो, इथे तुम्हाला या बाल्कनीमध्ये 100% ओपनेबल फ्रेंच डोअर्स मिळणार आहेत, जेणेकरून या बाल्कनीला तुम्ही तुमच्या लिव्हिंग एरियामध्ये इन्क्लूड करून सुद्धा यूज करू शकता. आहे की नाही भारी? आणि हो, जर तुम्ही या घरामध्ये पहिल्यांदा येताय तर तुम्हाला इथे येताच अगदी होमली फिलिंग येणार आहे, कारण इथलं इंटेरियर आणि लेआउटच अगदी तसं आहे. सोबतच तुमच्या घरातल्या महिलांना सुद्धा हे घर खूप जास्त आवडणार आहे. कारण का, इथे तुम्हाला किचनच तेवढे जास्त स्पेशियस आणि सुंदर मिळून जातं, जिथे तुम्हाला हे 2 ब्लॅक कलरच्या ग्रेनाइटचे किचन प्लॅटफॉर्म्स मिळतात. आणि जर तुम्ही फुल्ली फर्निश्डचं ऑप्शन चूज करताय तर इथे तुम्हाला ॲज इट इज हे मॉड्युलर किचन मिळणार आहे. आणि अनफर्निश्ड मध्ये तर तुम्ही अगदी असं डिझाईन करू शकताच. आणि हो, इथे तुम्हाला कंपल्सरी हे 2 सिंक मिळणार आहेत तुमच्या दोन्ही किचन प्लॅटफॉर्म्स वरती. सोबतच हा असणार आहे तुमचा युटिलिटी एरिया, जिथे तुमची वॉशिंग मशीन अगदी आरामात फिट होणार आहे. आणि विंडो तर आहेच. ही विंडो कुठल्याही डक्ट मध्ये ओपन होत नाही बरं का, तर बाहेरच्या बाजूला ओपन होते, त्यामुळे आपल्या या किचन मध्ये अगदी फ्रेश हवा खेळती राहणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला इथला हा जो कॉमन वॉश बेसिन एरिया आहे हा पर्सनली खूप जास्त आवडला. तसं जर बघायला गेलं तर या घरातील सगळ्याच जागांचा वापर जो आहे अगदी उपयुक्तपणे केलेला आहे आणि अगदी प्रॉपरपणे केलेला आहे. त्यामुळेच एवढा मोठा इथे तुम्हाला हा कॉमन वॉश बेसिन एरिया मिळून जातो. आणि हो, कॉमन वॉशरूम सुद्धा तेवढंच जास्त सुंदर आहे बरं का. फुल्ली फर्निश्ड मध्ये तुम्हाला इथे फॉल सिलिंग आणि लाईट्स मिळून जातात. वॉल टाईल्स तर सुंदर आहेतच, पण इथल्या घरातील सगळ्याच तुम्हाला वॉशरूम्स मध्ये फक्त आणि फक्त जॅगुआरच्या CP सॅनिटरी फिटिंग्स अँड फिक्चर्स मिळणार आहेत. आणि याच तर लॉबी मध्ये असणार आहेत तुमच्या 3ही बेडरूम. पण सगळ्यात अगोदर आपण बघूया इथली गेस्ट बेडरूम. अरे वा, ही बेडरूम तर खरंच खूप जास्त स्पेशियस आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर इथल्या सगळ्याच बेडरूम्स मोठ्या मोठ्या आहेत, पण ही गेस्ट बेडरूम सुद्धा 13.5 बाय 11 ची आहे.
म्हणूनच तर एवढा मोठा असा वॉर्डरोब इथे डिझाईन केलेला आहे, जो की तुम्हाला ॲज इट इज मिळणार आहे. तसं बघायला गेलं तर इथे सगळ्याच प्रकारचं फर्निचर जे आहे ते एकदम A1 आणि प्रीमियम क्वालिटीचं आहे. ते तुम्ही व्हिजिटला आल्यानंतर बघूच शकता. आणि बेडच्या अगदी या बाजूलाच तुम्हाला इथे मिळणार आहे ही विंडो, जेणेकरून तुम्ही जर या बेडरूम मध्ये आराम करताय तर तुम्हाला इथे फ्रेश हवा सुद्धा मिळत राहिली पाहिजे. आणि हो, या बेडरूम मध्ये तुम्हाला इथे अटॅच्ड वॉशरूम सुद्धा मिळणार आहे, जिथे की अगदी सेम प्रीमियम ब्रँड फिटिंग्स असणार आहेत. एकदम भारी असं वॉशरूम आहे. आणि हीच तर आहे तुमच्या मुलांची बेडरूम. या बघूया. आता तुम्हाला ऐकून आश्चर्यच वाटेल की या बेडरूमची साईज 13.5 बाय 10.5 फूट आहे. तुम्ही कधी बघितली आहे एवढी मोठी किड्स बेडरूम? नाही ना. तसं बघायला गेलं तर मी सांगितलंच की इथे तुम्हाला सगळ्याच बेडरूम खूप जास्त स्पेशियस मिळणार आहेत. आणि मास्टर बेडरूम तर अजून बघायचीच बाकी आहे. इथलं इंटेरियर सुद्धा किती भारी केलेलं आहे ना. म्हणजे सगळ्याच बेडरूम मध्ये अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू ठेवलेल्या आहेत, ज्या की वेगवेगळ्या थीम मध्ये आहेत. म्हणजे हे वॉलपेपर, हा बेड, सगळंच काही किती भारी दिसतंय ना. आणि हे शँडलर्स सुद्धा. इथे तुम्हाला फ्रेश हवेसाठी ही विंडो सुद्धा मिळणार आहे, जेणेकरून तुमच्या या मुलांच्या बेडरूम मध्ये अगदी फ्रेश हवा खेळती राहिली पाहिजे. आणि मला माहिती आहे आता तुम्ही एक्साइटेड आहात इथली मास्टर बेडरूम बघण्यासाठी. या आता आपण मास्टर बेडरूमच बघूया. अरे वा, या लॉबी मध्ये तुमची ही बेडरूम आहे. आणि या बेडरूम मध्ये सुद्धा तर तुम्हाला ही लॉबी मिळून जाते, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर प्रायव्हसी मिळेल. आणि हो, इथेच तर असणार आहे तुमचं अटॅच्ड वॉशरूम, ज्या वॉशरूम मध्ये तुम्हाला अगदी प्रीमियम ब्रँड सेम फिटिंग्स मिळणार आहेत. आणि डिफरंट टाइप ऑफ वॉल टाईल्स सुद्धा आहेत बरं का. या बेडरूमची साईज सुद्धा 13.5 बाय 13 फूट आहे की नाही मोठी? मी तुम्हाला सांगितलं होतं इथले सगळ्याच बेडरूम स्पेशियस आहे. आणि इथे सुद्धा तुम्हाला हा स्टडी टेबल आणि हा वॉर्डरोब सुद्धा मिळणार आहे. आता याचे सुद्धा कलर्स वेगळे आहेत. अगदी डिफरंट थीमचे इथलं सगळंच इंटेरियर आहे. तुम्ही इथे आल्यानंतर बघू शकता की किती भारी असं इंटेरियर इथलं सगळंच केलेलं आहे. या बेडरूम मध्ये तुम्हाला ही अटॅच्ड बाल्कनी सुद्धा मिळणार आहे. ही सुद्धा खूप जास्त मोठी आहे. आणि इथे सुद्धा तुम्हाला अगदी सेम फीचर्स मिळणार आहेत बरं का. आता इथे तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन सुद्धा बघायला मिळतात. हा ऍक्च्युअल फ्लॅट आहे आणि ऍक्च्युअल बिल्डिंग मध्ये आहे, म्हणूनच तुम्हाला इथे मल्टिपल ऑप्शन्स बघायला मिळणार आहेत. माझं तर म्हणणं आहे एकदा नक्की साईट व्हिजिटला या आणि हा प्रोजेक्ट येऊन एक्सपिरियन्स कराच, कारण खूप जास्त भारी आहे बरं का. इथे क्रॉस व्हेंटिलेशन असणार आहे, कारण या बाजूला आहे बाल्कनी आणि या बाजूला असणार आहे विंडो. आहे की नाही भारी ही बेडरूम? आणि हो, इथे एवढ्या मोठ्या मोठ्या बेडरूम साइजेस आहेत, एवढं जबरदस्त लेआउट आहे. मग तुम्हीच सांगा की नेमकं या 3 BHK फ्लॅटचा कार्पेट एरिया असेल तरी किती? 1277 स्क्वेअर फीटचा आहे हा ग्रँड 3 BHK फ्लॅट. काय म्हटलात? प्राइसिंग? अहो, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं की इथे तुमच्यासाठी या सेम 3 BHK मध्ये अनफर्निश्ड ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहे, ज्याची प्राइसिंग इथे स्टार्ट होते 1.2 CR ऑल इन्क्लुसिव्ह पासून. आणि जर तुम्हाला अगदी ॲज इट इज म्हणजे फुल्ली फर्निश्ड हा 3 BHK हवा असेल तर त्याची प्राइसिंग इथे स्टार्ट होते 1.4 CR ऑल इन्क्लुसिव्ह पासून. काय तुम्हाला प्रत्यक्षात येऊन आता हा प्रोजेक्ट बघायचाच आहे, एक्सपिरियन्स करायचाच आहे? त्यासाठीच तर आम्ही तुम्हाला कॅब फॅसिलिटी सुद्धा फ्री देतोय. आणि काही कारणास्तव समजा तुम्ही येऊ शकत नसाल, कुठेतरी बिझी असाल, तर आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट्स आहेत ना, ते तुम्हाला तुमच्या घरी येऊन या संपूर्ण प्रोजेक्ट बद्दल माहिती देतील. आणि जर तुम्हाला आत्ताच संपूर्ण माहिती हवी असेल, आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्ट सोबत बोलायचं असेल, तर त्यासाठी तुम्ही आमच्या खालील दिलेल्या नंबरवरती कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता. आणि जर व्हॉट्सअपवरती तुम्हाला ब्रॉशर किंवा डिटेल्स हवे असतील तर त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावरती तुम्ही सिम्पली क्लिक करून व्हॉट्सअपवरती सुद्धा कनेक्ट होऊ शकता. जर तुम्हाला आजचा या घरामधील इंटेरियर जबरदस्त आहे ते आवडलं असेल आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. आणि आम्ही फक्त आणि फक्त तुमच्यासाठी मराठीमध्ये एवढ्या सुंदर आणि जबरदस्त अशा प्रॉपर्टीजचे व्हिडिओ बनवतो. मग तुम्ही जर अजून पण गेट सेट ॲसेट मराठीला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच्या आत्ता गेट सेट ॲसेट मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नकात मंडळी. धन्यवाद. जय महाराष्ट्र.